नमस्कार. मी आणि एलॉन मस्क जर एकत्र आलो तर जग जिंकेल. मला पंतप्रधान व्हायचंय, मला राष्ट्रपती व्हायचंय. सलमान खान अजून अंड्यातच आहे असे विविध स्टेटमेंट करणारे अभिनेता आणि नेता म्हणजे अभिजित बिचुकले. आता अभिजित बिचुकले हे आधी सुद्धा बिग बॉस मध्ये आलेले आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे. परंतु मागचं सीझन बिग बॉस मराठी सीझन 5 हे अतिशय गाजलं, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आता नवीन बातमी येते की अभिजित बिचुकले आपल्याला मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकतात. चला संपूर्ण चर्चा करूया. आणि अजून भरपूर मोठमोठे कलाकार सुद्धा येणार आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. चला सुरू करूया. तर बिग बॉस फेम सुद्धा म्हणूया किंवा नेता सुद्धा म्हणूया किंवा अभिनेता सुद्धा म्हणूया. आता जर नेत्याची गोष्ट केली तर विविध शहरातून अभिजित बिचुकले हे लढलेले आहेत. नक्कीच ते अजून एकदाही विजयी झालेले नाहीये. साताऱ्याचे ते आहेत आणि नक्कीच त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणूक ते लढून झालेले आहेत. आता पक्षांतर भरपूर झालेले, तर अभिजित बिचुकले काही करू शकतात. त्यामुळे त्यांचं हे एकत्र समानच पकडू आपण. आणि त्यानंतर जर कधी अभिनेता म्हणलं तर बिग बॉस मराठी सुद्धा केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हिंदी सुद्धा केलेलं आहे. आता मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांनी बिग बॉस सीझन 2 केलेलं आहे त्यांनी. आणि हिंदीमध्ये सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन 15 त्यांनी केलेलं आहे. आता दोन्ही सीझन त्यांनी भरपूर गाजवले. विजय झालेले नाहीये. दोन्ही सीझन जे त्यांनी खेळले त्याच्यामध्ये ते विजय झालेले नाहीये, परंतु भरपूर सीझन, भरपूर TRP त्यांच्यामुळे या बिग बॉसला आलेली आहे. आता जर आपण हिंदीमध्ये जर यायचं झालं तर राखी सावंत आणि बिग बॉस मधील विविध कलाकार त्यांचे त्या सीझन मधले आणि अभिजित दादा आपले भरपूर तुफान गर्दी धिंगाणा त्यामध्ये झालेला आहे त्या सीझन मध्ये. आणि जोडी जर सांगायची झाली तर राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची जी टक्कर दाखवण्यात आली होती ती सुद्धा अत्यंत कडक होती. त्यावर भरपूर TRP कमावली. आणि त्यानंतर सलमान खान सोबत जे वादावादी दाखवण्यात आलेली होती ती तर अत्यंत कडक होती. आणि त्यानंतर बाहेर पडल्यानंतर सुद्धा अभिजित दादानं भरपूर स्टेटमेंट दिले. जसं की मी तुम्हाला ते स्टार्टिंगलाच सांगितलं की सलमान खान अजून अंड्यातच आहे, अजून भरपूर गोष्टी त्याला शिकायच्या आहे, असे भरपूर स्टेटमेंट हे अभिजित भाऊनं दिलेले आहेत. आणि मराठीमध्ये सुद्धा अभिजित दादानं बिग बॉस गाजवले. तर आता बातमी येते की नवीन पर्वात बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्याला अभिजित दादा दिसू शकतो. आता त्याचं जर सांगायचं झालं तर बिग बॉस सीझन 5 हे अत्यंत गाजलेलं होतं. आणि त्यामध्ये जे कलाकार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुपरस्टार सुद्धा होते, त्यामध्ये रील स्टार सुद्धा होते. थोडक्यात नावं सांगायचं झाली तर वर्षा उसगावकर ताई होत्या, त्यानंतर अभिजित दादा होता, त्याच्यानंतर पॅडे दादा, त्याच्यानंतर DP दादा, त्याच्यानंतर आर्या, त्याच्यानंतर अंकिता, असे विविध कलाकार. सूरज जो विजेता झाला त्यावर सुद्धा भरपूर कॉन्ट्रोवर्सी झालेली. आपण असं म्हणू शकतो की सूरज जो आहे तो विजय झाला नव्हता पाहिजे. सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं. भरपूर धिंगाणा मागच्या सीझनमध्ये दिसला. आणि भाऊचा धक्का रितेश भाऊ होते. आणि TRP ही सर्वात जास्त आतापर्यंत मराठीमध्ये मागच्या सीझनलाच मिळाली. जवळपास 5 आणि 5.5 पर्यंत 5.5 पर्यंत गेलेली होती. तर नक्कीच मागचं सीझन एवढं गाजल्यानंतर, आणि जर आपण एक बघितलं तर मागच्या सीझनमध्ये राखी सावंत सुद्धा शेवटी एका एपिसोडसाठी आलेली होती पाहुणे म्हणून. आणि त्याच्यामध्येच आता अशी बातमी समोर येते की अभिजित बिचुकले हे सुद्धा आपल्याला संपूर्ण सीझनमध्ये दिसणार आहे, स्पर्धक म्हणून दिसणार आहे. त्यामुळे अत्यंत धिंगाणा होण्याची शक्यता आहेच. आणि त्यासोबत अशी सुद्धा बातमी येते की राखी सावंत सुद्धा आपल्याला मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकते. राखी सावंत सुद्धा दिसू शकते अशी बातमी येते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बिग बॉस मराठी सीझन 6 कधी येणार? आता हे अवलंबून आहे हिंदीवर. मागच्या वेळेस मराठी बिग बॉस हे 100 दिवसाचं होतं आणि एवढी TRP असून पण हिंदी सुरू झाल्यामुळे ते फक्त 70 दिवसाचं करण्यात आलं आणि लगेच विजेता घोषित करण्यात आला. परंतु आता जर सांगायचं झालं तर 24 ऑगस्टला हिंदी येते. हिंदी हे 24 ऑगस्टला आहे आणि त्याच्या आसपास आपल्याला मराठी सीझन दिसू शकतं परत एकदा. आता ह्या हिंदीच्या TRPवर अवलंबून असू शकतं. जर कधी याची TRP मागच्या सारखीच जर कधी डल निघली तर लवकरात लवकर रिलीज सुद्धा करू शकता आपलं. आणि आता स्पर्धक वगैरे निवडणं सुरू झालेलं आहे अशी माहिती मिळते. आणि वेगवेगळे मोठमोठे कलाकार सुद्धा, म्हणजे जे मागं जे सिस्टीम होतं की काही सुपरस्टार, काही रील स्टार, तर त्याच प्रकारचं समीकरण आपल्याला ह्या सीझनमध्ये सुद्धा दिसणार आहे. होस्ट जे मागच्या वेळेस आपण बघतोय की दुसऱ्या किंवा तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला महेश मांजरेकर सर दिसले होते. आणि 5व्या सीझनमध्ये आपल्याला रितेश भाऊ दिसले पहिल्यांदा. आणि भरपूर TRP त्या सीझनला आली. आणि आता ह्या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला रितेश भाऊच होस्ट करताना भाऊचा धक्का आपल्याला दिसणार आहे. तर ही होती बिग बॉस मराठी सीझन 6ची
थोडीफार माहिती की अभिजित बिचुकले आपल्याला 6 मध्ये दिसू शकतात. तर तुम्ही त्यांचं सीझन पाहिलेलं आहे का? अभिजित दादा तुम्हाला आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल आणि तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, थँक्स या बटनचा वापर करा. धन्यवाद.